नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण अर्थशास्त्राचे चौथे प्रकरण बघत होतो, ते म्हणजे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था। त्यामध्ये आपण महाराष्ट्र राज्याचा आर्थिक विकास या संकल्पनेमध्ये पहिले क्षेत्र कृषी क्षेत्र अभ्यासले। आज आपण महाराष्ट्र राज्याचा आर्थिक विकास जो आपण बघतोय त्यामध्ये जे दुसरे महत्त्वाचे क्षेत्र आहे उद्योग क्षेत्र, तर त्याचा सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत। तर दुसरं महत्त्वाचं क्षेत्र उद्योग क्षेत्र। जसं महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये पहिले क्षेत्र शेती क्षेत्र जितके महत्त्वाचे आहे, तितकेच हे दुसरे क्षेत्र की उद्योग क्षेत्र ही तितकेच महत्त्वाचे आहे किंवा महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात। तर दुसरे क्षेत्र उद्योग क्षेत्र की देशाचा तसेच राज्याचा आर्थिक विकास साध्य करण्याच्या दृष्टीने औद्योगिकरणाला अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे। तसेच महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते। वार्षिक औद्योगिक पाहणी 2016-17 नुसार महाराष्ट्र हे औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते। तसेच महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये औद्योगिक क्षेत्राचा जो वाटा आहे तर तो मोठा आहे। अशा उद्योग क्षेत्रात किंवा औद्योगिक क्षेत्रात शेती क्षेत्रातील अतिरिक्त लोकसंख्या किंवा जी जास्तीची लोकसंख्या आहे किंवा कामगार आहे तर ते सामावून घेण्याची क्षमता आहे। आपण प्रकरणाच्या सुरुवातीला बघितलं होतं की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या ही 11.24 कोटी इतकी आहे। म्हणून राज्याची लोकसंख्या जास्त असल्यामुळे शेती क्षेत्रावर या जास्तीच्या लोकसंख्येचा भार पडत असतो, परंतु उद्योग क्षेत्रामध्ये वाढ झाल्यामुळे ही जास्तीची लोकसंख्या उद्योग क्षेत्राकडे स्थलांतरित झालेली आपल्याला बघायला मिळते व हे उद्योग क्षेत्रसुद्धा या लोकसंख्येला सामावून घेत असते। आणि अतिरिक्त लोकसंख्या उद्योग क्षेत्रामध्ये सामावून घेतल्यामुळे बाजारामध्ये विविधता निर्माण होते, उच्च उत्पन्न व उच्च उत्पादकता निर्माण होत असते। कारण उद्योग क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर कामगारांची गरज असते आणि या अतिरिक्त लोकसंख्येमुळे ती गरज भागवली जाते आणि त्यामुळे नवनवीन वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी जास्तीचे उत्पादन करण्यासाठी कामगारांची गरज जी निर्माण होते तर या लोकसंख्येमुळे ती गरज भागवली जात असते। तसेच भारताच्या निव्वळ मूल्य जमावर्धित उत्पादनात म्हणजेच NVA महाराष्ट्र राज्याचा वाटा सुमारे 18% इतका आहे। म्हणून इतर प्रदेशातील किंवा विदेशी गुंतवणूकदार महाराष्ट्र राज्यातील उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत असतात। त्यानंतर पुढे बघा की कोष्टकामध्ये शोधा पाहू असं दिलेले आहे। तर यामध्ये महाराष्ट्र राज्यातील खाली काही उत्पादने दिली आहेत, तर त्या उत्पादन क्षेत्रांसाठी असणाऱ्या प्रत्येक 5 उद्योगांची नावं तुम्हाला शोधायची आहे। मग त्यामध्ये रसायने तयार करणारे कोणते उद्योग आहेत ते तुम्हाला शोधायचे। त्यानंतर अन्न प्रक्रिया, कापड निर्मिती, माहिती तंत्र व औषध निर्मिती। तर हे तुम्ही शोधून ठेवा, तुमच्या माहितीसाठी उपयोगी पडेल। त्यानंतर पुढे आपल्याला संकल्पना दिली प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक, त्याला FDI असं म्हटलं जातं की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट। FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, तुम्ही त्याचं फुल फॉर्म लक्षात ठेवा। मग आता FDI किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे काय, तर भांडवल आयात करणाऱ्या देशाचे कारखाने उभारणे
आणि वीज, बंदरे अशा पायाभूत सुविधा यांसारख्या भौतिक किंवा वास्तविक भांडवल निर्मितीत केली जाणारी गुंतवणूक होय. मग विकसनशील देशात भांडवलाची किंवा पैशाची जी कमतरता आहे, तर ती कमतरता किंवा ती उणीव दूर करण्यासाठी प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक ही उपयोगी पडत असते. तसेच 1990च्या सुरुवातीस भारत सरकारने विशिष्ट क्षेत्रात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आणण्यास सुरुवात केली. मग आपल्याला माहिती आहे की 1991मध्ये नवीन आर्थिक धोरण भारतामध्ये आलं आणि या नवीन आर्थिक धोरणाचे आपल्याला पुढच्या प्रकरणामध्ये 3 घटक बघायचे की जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण. तर 1991च्या उदारीकरणाच्या कायद्याने, आता उदारीकरण म्हणजे काय, तर उदारीकरण म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य. मग या उदारीकरणाच्या काळात उद्योगांना त्यांच्या उत्पादन क्षमतेत विविधता आणणे, उत्पादन खर्च कमी करणे याबाबत मुक्तपणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. मग या उदारीकरणाच्या कायद्याने प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. तसेच भारतात महाराष्ट्र हे गुंतवणुकीबाबत पहिल्या क्रमांकाचे राज्य म्हणून ओळखले जाते. तसेच महाराष्ट्र राज्य हे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीबाबतही अग्रेसर असल्याचं दिसून येतं. मग या प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण जर आपण बघितलं तर एप्रिल 2000 पासून सप्टेंबर 2017पर्यंत रुपये 6,11,760 कोटी इतके होते आणि हे प्रमाण भारतातील एकूण प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या 31% इतके आहे. त्यानंतर पुढे आपल्याला बघा की आपण जे उद्योग क्षेत्र बघितलं तर त्या उद्योग क्षेत्रामध्ये काही समस्या निर्माण होत असतात. जसं आपण पहिलं क्षेत्र बघितलं शेती क्षेत्र, की या शेती क्षेत्रामध्ये सुद्धा समस्या निर्माण होत असतात. तसंच उद्योग क्षेत्रामध्येही काही समस्या निर्माण होतात. तर मग त्या समस्या कोणत्या, तर त्या आपण सविस्तर बघू. त्यामध्ये पहिली समस्या आहे शासकीय दप्तर दिरंगाई. आता बघा की उद्योजकाला नवीन उद्योग टाकण्यासाठी किंवा टाकण्यापासून वस्तूंचे उत्पादन तसेच वस्तूंची विक्री करण्यापर्यंत अनेक परवाने, अनेक लायसन्स किंवा परमिशन ही काढावी लागत असते आणि त्यासाठी त्याला विविध कागदपत्रांची आवश्यकता निर्माण होत असते. परंतु त्याला जी कागदपत्रे आवश्यक आहे तर ती सरकारी कार्यालयातून लगेचच मिळत नाही आणि त्यामुळे उद्योजकाला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं, अनेक समस्या निर्माण होत असतात आणि त्यामुळे उद्योग क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची समस्या की शासकीय दप्तर दिरंगाई, की सरकारी कार्यालयांमध्ये कागदपत्रांसाठी उद्योजकाला मोठ्या प्रमाणावर वाट बघावी लागते आणि त्यामुळे अनेक समस्यांना त्याला सामोरे जावं लागतं. त्यानंतर दुसरी समस्या आहे कौशल्य विकासाच्या संधीची कमतरता. आता बघा उद्योगासाठी नवनवीन कौशल्य असणं आवश्यक आहे. कामगारामध्ये नवनवीन कौशल्याचा विकास होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे उद्योगामध्ये उत्पादनात वाढ होण्यास मदत होत असते. परंतु या कौशल्य विकासाच्या संधीची मात्र आपल्या इथे कमतरता असल्याचं दिसून येतं. त्यानंतर पुढची समस्या आहे सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव. आता उद्योगांसाठी आपल्याला माहिती आहे की उद्योगात उत्पादनामध्ये वाढ करायची असेल तर त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर हा करावा लागतो की जेणेकरून कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उत्पादन हे प्राप्त होईल आणि त्यामुळे जास्तीत जास्त नफा हा उद्योजकाला होण्यास मदत होईल. परंतु आपल्या इथे सुधारित तंत्रज्ञानाचा आजही अभाव असल्याचं दिसून येतं. आजही जुनाट यंत्रसामग्रीचा वापर उत्पादनासाठी वापरला जातो. जुनाट तंत्रज्ञानाचा वापर आपल्या उद्योगांमध्ये आजही आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर पुढची समस्या आहे पायाभूत सुविधांचा अभाव. आता की उद्योग क्षेत्राचा विकास होण्यासाठी पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर
गरज ही निर्माण होत असते किंवा पायाभूत सुविधा या उद्योगासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. पायाभूत सुविधा जर चांगल्या असतील, आधुनिक असतील, तर त्याचा उद्योग क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर फायदा हा होत असतो. मग आता पायाभूत सुविधा म्हणजे कोणत्या सुविधा? तर वीज असेल, पाणी असेल, वाहतूक साधने असेल, दळणवळणाची साधने असेल, तर या सर्व सुविधा उद्योगांसाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. परंतु आपल्या इथे आजही पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचं दिसून येतं की काही भागांमध्ये या सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे, परंतु आजही काही भाग आपल्याला मागास असलेला दिसून येतो. त्यानंतर पुढची समस्या आहे नवीन उद्योजकांना प्रोत्साहनाचा अभाव, की आजची जी तरुण पिढी आहे, तरुण वर्ग आहे, तर त्याला उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असते. परंतु आजही या नवीन उद्योजकांना प्रोत्साहन दिले जात नाही किंवा या प्रोत्साहनाचा अभाव आजही आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे की नवीन उद्योजक जास्तीचे तयार होत नाही. त्यानंतर पुढची समस्या आहे विकास कार्यक्रमांचा अभाव. आता उद्योजकाच्या विकासासाठी किंवा उद्योगाचा विकास करण्यासाठी विविध विकास कार्यक्रमांची आवश्यकता असते, परंतु या कार्यक्रमांचा अभावही आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढची समस्या आहे प्रादेशिक असमतोल. आता प्रादेशिक असमतोल म्हणजे काय? तर प्रादेशिक असमतोल म्हणजे प्रदेशाचा किंवा राज्याचा काही भाग विकसित झालेला असतो, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध असतात. मग उद्योगासाठी जे आवश्यक आहे, वीज असेल, पाणी असेल, दळणवळणाची साधने असेल, वाहतुकीची साधने असेल, तर या सर्व सुविधांचा विकास झालेला असतो. तर काही भाग किंवा काही प्रदेश हा मागासलेला दिसून येतो की जिथे पायाभूत सुविधा म्हणजे वीज असेल, पाणी असेल, दळणवळणाची साधने असेल किंवा वाहतुकीची साधने असेल, तर या सुविधांचा विकास झालेला नसतो आणि त्यामुळे एकाच देशामध्ये काही भाग विकसित तर काही भाग अविकसित असलेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळे उद्योगांमध्ये प्रादेशिक असमतोल ही समस्या निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते. तर या झाल्या समस्या की उद्योग क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या आपण बघितल्या. त्यानंतर पुढे आपल्याला की ज्या समस्या निर्माण झालेल्या आहे तर त्या समस्या कमी करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2017-18 नुसार औद्योगिक विकासासाठी सरकारने काही उपाययोजना केलेल्या आहे, तर त्या उपाययोजना आपल्याला बघायच्या आहे. तर त्यामध्ये पहिली उपाययोजना आहे की संभाव्य गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या मान्यता देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली. आता जेवढे पण गुंतवणूकदार आहे, उद्योजक आहे, तर त्यांना सर्व प्रकारच्या मान्यता देण्यासाठी सरकारने एक खिडकी योजना सुरू केलेली आहे. मग आता एक खिडकी योजना म्हणजे काय? तर बघा की नवीन उद्योग टाकण्यासाठी बऱ्याच कागदपत्रांची आवश्यकता असते किंवा उद्योजकांना सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्यासाठी ही एक खिडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच राज्यांमध्ये उद्योग स्थापन करण्याकरता मग सर्व ना हरकती प्रमाणपत्र असेल किंवा परवाने किंवा मंजुऱ्या या सर्व एकाच ठिकाणी उद्योजकांना तातडीने व सुलभरित्या प्राप्त होण्यासाठी किंवा जी आवश्यक कागदपत्रे आहे तर ती लवकरात लवकर प्राप्त होण्यासाठी एक खिडकी योजना किंवा एकाच ठिकाणी उद्योजकांना ही सर्व कागदपत्रे प्राप्त होतील यासाठी एक खिडकी योजना राबवण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे किंवा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर दुसरी उपाययोजना आहे महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा केंद्रामार्फत गुंतवणूकदारांना आवश्यक असलेल्या सुविधा व माहितीही पुरवली जात असते.
की सरकारने किंवा शासनाने बघा की उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा केंद्रामार्फत जितके पण गुंतवणूकदार आहेत की उद्योगांमध्ये ते आपला पैसा लावणारे असतात, तर या सर्वांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा व माहिती पुरवण्यासाठी या हे केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढची उपाययोजना आहे लघुउद्योगांचा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग वाढावा म्हणून निर्यातीस प्रोत्साहन व जागेच्या भाड्यासाठी अनुदानाची उपलब्धता करून दिली. आता आपण बघितलं की लघुउद्योग हे सुद्धा राज्याच्या विकासासाठी मोठा हातभार लावताना दिसून येत आहे. या लहान लहान उद्योगामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती होताना दिसून येत आहे, लोकांना काम मिळताना दिसून येत आहे आणि या लघुउद्योगांमध्ये ज्या वस्तू तयार होतात तर त्या मोठ्या प्रमाणावर इतर देशांमध्ये निर्यात होतानाही दिसून येतात आणि त्यामुळे या लघुउद्योगांचा विकास व्हावा किंवा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनं जे भरली जातात तर त्यामध्ये जो सहभाग आहे तर तो वाढण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन व जागेच्या भाड्यासाठी अनुदान ही उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढची उपाययोजना आहे औद्योगिक वृद्धीसाठी विशेष आर्थिक क्षेत्रांची निर्मिती करण्यात आली. विशेष आर्थिक क्षेत्र की ज्याला सेज असं म्हटलं जातं की स्पेशल इकॉनॉमिक झोन. सेज फुल फॉर्म लक्षात ठेवा की स्पेशल इकॉनॉमिक झोन. तर उद्योगांच्या वृद्धीसाठी विशेष आर्थिक क्षेत्रांची निर्मिती करण्यात आली. मग त्यामध्ये बघा की जिथे गुंतवणुकीला व विकासाला प्रोत्साहन द्यायचं आहे तिथे विशेष आर्थिक सवलतीही दिल्या जातात. म्हणजेच देशातील इतर भागांपेक्षा या विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये कमी करात सवलत दिली जाते आणि हे उद्योगांमध्ये वाढ करण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आलेली आहे. त्यानंतर पाचवी उपाययोजना आहे महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योजकांसाठी सुरू करण्यात आला. आता बघा की आपण बघितलं की मोठ्या उद्योगांबरोबरच लघुउद्योग, मध्यम उद्योग व सूक्ष्म उद्योग हे सुद्धा राज्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर हातभार लावताना दिसून येत आहेत. रोजगाराच्या अनेक संधी या उद्योगांमध्ये निर्माण होताना दिसून येतात. या उद्योगांमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते आणि त्यामुळे की या उद्योगांचा विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे की उद्योगांमध्ये ज्या समस्या निर्माण होतात तर त्या समस्या कमी करण्यासाठी सरकारने काही उपाययोजना केलेल्या आहे. तर त्या उपाययोजना आपण बघितल्या. त्यानंतर पुढच्या तासाला आपण तिसरं जे क्षेत्र आहे सेवा क्षेत्र की आपण पहिलं क्षेत्र बघितलं शेती क्षेत्र, दुसरं उद्योग क्षेत्र आणि राज्याच्या आर्थिक विकासामध्ये जे क्षेत्र अतिशय महत्त्वाचं ठरतं सेवा क्षेत्र, तर त्याचा अभ्यास आपण पुढच्या तासाला करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.